नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत या वर्षीच्या मकर संक्रांतीसाठी बायका कुठल्या रंगाची साडी घालू शकतात आणि कुठल्या रंगाची साडी वर्जित आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही आहे लाल रंगाची साडी, जी लाल रंग म्हणजे सुहासिनींचं प्रतीक असतं. या रंगाची साडी आपण यावर्षीच्या मकर संक्रांतीसाठी घालू शकतो आणि मी त्यावरती कॉम्बो म्हणून या बांगड्या पण दाखवल्या गेलेल्या आहेत माझ्याकडून तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या मिक्स करून ठेवलेल्या आहेत मी. अशा रंगाच्या बांगड्याचा कॉम्बिनेशन पण तुम्ही या साडीसोबत करू शकता किंवा अशा डिझाईनची जरी नसेल तरी या रंगाची साडी तर तुमच्याकडे असेलच, तर मग ती साडी तुम्ही वापरू शकता. दुसरी साडी आहे आपली मेहंदी कलरची साडी. किती सुंदर डिझाईनची साडी आहे ही, तुम्ही लोक बघू शकता. मेहंदी कलर जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घालू शकता. आणि मग या साडीवरती अशा पिंक कलरच्या बांगड्या जातील, राणी पिंक कलरच्या, कारण माझ्याजवळ जी साडी आहे त्या साडीवरती राणी पिंक कलरची डिझाईन आहे. मग ही तिसऱ्या नंबरची साडी आहे अबोली कलरची साडी आणि त्याला गडद चॉकलेटी रंगाची काटं आहेत. कितीतरी उठून दिसत आहेत या साडीला ही काटं. या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घालू शकता आणि त्या साडीला अशा प्रकारचे काठच्या कलरचे म्हणजेच गडद चॉकलेटी कलरच्या बांगड्याचं कॉम्बिनेशन मी दाखवलं आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही वापरू शकता, जर तुमच्याकडे दोन्ही कॉम्बो असेल तर. आणि मग यानंतरची चौथ्या नंबरची साडी आहे आपली चॉकलेटीच कलरची आहे, ती गडद चॉकलेटी कलरची, त्यावरती कैरीची डिझाईन आहे. जी साडी माझ्याकडे आहे त्या साडीवरती आहे ही डिझाईन. तुमच्याकडे कुठली असो, हा रंग जर असेल तर तो तुम्ही वापरू शकता. बांगड्यांचा कॉम्बिनेशन मी हा असा दिलेला आहे, स्टोनच्या बांगड्या ज्या आपण मिक्स करून पण घालू शकतो आणि एकेरी पण घालू शकतो. अशा कलरच्या साडीवरती गोल्डन कलरची डिझाईन आहे ना या साडीवरती, कैरीची डिझाईन. तर हा कॉम्बो खूपच छान वाटेल, तर तो तुम्ही वापरू शकता. त्यानंतरची जी साडी आहे ती अशी बेबी पिंक कलरची आहे माझ्याकडे, त्यावरती सी ग्रीन कलरचा वर्क आहे. बेबी पिंक कलरची साडी पण तुम्ही वापरू शकता. आणि त्यावरती जो कॉम्बो आहे तो मी स्टोनचा वापरलेला आहे बांगड्यांसाठी. या व्हिडिओजमध्ये मी फक्त बांगड्यांचेच कॉम्बो दाखवलेले आहे, कारण मेन आपण साड्यांचे कलर बघतो ना, म्हणून. बाकी मी कॉम्बोसाठी अजून व्हिडिओज बनवत जाईल जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओज तर. त्यानंतरचा कलर आहे पिंक कलर, गुलाबी कलर गडदमध्ये, जो खूपच छान असतो. बऱ्याच महिलांचा आवडीचा कलर पण हा असतो. त्यावरती मी गोटांचं कॉम्बो असा दिलेला आहे, त्यामध्येच साडीच्याच कलरमध्ये पण डार्क कलर. त्या गोटांना आपण अशा स्टोनच्या बांगड्यांमध्ये मिक्स करून पण वापरू शकतो आणि हा कलर खूप खुलून दिसेल बायकांवरती. त्यानंतरचा हा पोपटी कलर आहे, जो खूपच सुंदर वर्कने आहे ही माझ्याकडे साडी. त्यावरती गोल्डन कलरचं वर्क आहे, स्काय ब्ल्यू कलरचं पण वर्क आहे, पिवळ्या कलरचं पण आहे. छोटं छोटं आहे, चालतं, काही एवढा इश्यू नाही. आणि मग त्यामध्ये त्याच कलरच्या पण डार्कमध्ये पोपटी कलरच्या बांगड्या मी वापरल्या आहेत, जो कॉम्बो खूपच सुंदर वाटेल बायकांसाठी वगैरे. सुहासिनी बायका असतील ना तर त्या या डिझाईनच्या बांगड्या वापरू शकतात. त्यानंतरचा साडीचा कलर आहे सी ग्रीन कलर आणि सिल्वर कलरची त्याला जरी वर्क आहे. बघू शकता किती सुंदर आहे ही साडी. तुमच्याकडे जर या स्टाईलची साडी असेल तर वापरू शकता, किंवा हा कलर तर असेलच होपफुली, तर मग तो तुम्ही वापरू शकता. त्यावरती बांगड्यांचा कॉम्बो मी असा कलरफुल ठेवला आहे, कारण ही साडी प्लेनमध्ये आहे, सिल्वर कलरचा बॉर्डर आहे, त्यामुळे मिक्स सगळ्या कलरच्या बांगड्या गोटा आहेत माझ्याकडे. फार सुंदर दिसतील हाताला घातल्यावरती, लुक पण छान येईल, म्हणून मी या डिझाईनचा कॉम्बो ठेवलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता. मग त्याच्यानंतरचा कलर आहे हा जांभळा, ॲश कलरमध्ये जांभळा आहे, गोल्डन कलरचं बॉर्डर आहे त्यावरती. खूपच छान कॉम्बो आहे. तुमच्याकडे जर अशा कॉम्बोची साडी असेल तर तुम्ही वापरू शकता, किंवा मग या डिझाईन कुठली असो, या जर कलरच्या साड्या असतील तुमच्याकडे तर तुम्ही वापरू शकता, एकदम चालतील. त्यावरती मी बांगड्यांचा कॉम्बो हाच जो साडीमध्ये आहे ना थोडा थोडा जांभळा कलर, त्याच कलरच्या बांगड्या ठेवल्यात, किंवा मग तुम्ही गोल्डन कलरच्या बांगड्या पण वापरू शकता. खूपच सुंदर वाटतील हाताला घातल्याच्या नंतर. बघा किती छान वाटत आहे ही साडी, हा बांगड्यांचा सेट आणि मग हा संपूर्ण लुक. चुकीने पडलेल्या आहेत बांगड्या माझ्या हातातून. नंतरची साडी आहे निळ्या कलरची, नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे शेड, व्हाईट कलरची डिझाईन आहे पांढऱ्या कलरची त्यावरती, आणि लाल रंगाचा बॉर्डर आहे. किती सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा. माझ्या आईजवळ ह्या सगळ्या साड्या आहेत, भरपूर साड्या आहेत. व्हिडिओ खूप मोठा जाईल म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक मोजकेच कलर दाखवत आहे ज्या चालतील आणि आपण वापरतो सणासुदीला. अशा बांगड्याचा कॉम्बो पण खूपच सुंदर वाटेल.
जर असेल तर लाल बॉर्डर आहे म्हणून मी हा बांगड्यांचा कॉम्बो वापरलेला आहे. व्हिडिओमध्ये किती छान वाटत आहे बघा. आणि रिअलमध्ये पण तुमच्याकडे जर अशा कलरची साडी असेल तर तुम्ही ती वापरू शकता. खूपच सुंदर दिसेल, लुक छान येईल मकर संक्रांतीसाठी. आणि मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो. आपण काही लोक एरवी नाही वापरत, पण ठीक आहे, मकर संक्रांतीला वापरतात. काळ्या रंगाची आणि गोल्डन बॉर्डरची साडी माझ्या इकडे कितीतरी सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा, फारच सुंदर. मला ही साडी खूप आवडते पर्सनली, मी स्वतः पण घालते. आणि त्यावरती असा प्लेन आहे साडी आणि एक गोल्डन बॉर्डर आहे, त्यामध्ये काळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. फार छान वाटेल. तुमच्याकडे काळ्या रंगाची कुठल्याही डिझाईनमध्ये असेल साडी तुम्ही वापरू शकता. आणि बांगड्यांचा कॉम्बो म्हणजे मी मेटलचा घेतलेला आहे. काळ्या रंगावरती मेटलच्या बांगड्या छान वाटतील. गोल्डनच्या जरी तुमच्याकडे असतील तरी वापरू शकता. माझ्याकडे आहेत दुसऱ्या, वापरू शकते मी. अगोदरच्या साड्यांसोबत मी दाखवलेच आहेत ते तुम्हाला. फारच सुंदर कॉम्बो आहे हा. आणि मग याच्यानंतरचा कलर आहे कॉफी कलर, ज्यावरती गोल्डन रंगाची डिझाईन आहे, अशी चुटक्यांची डिझाईन आहे. खूप सुंदर वाटत आहे. आणि गोल्डनच रंगाचा बॉर्डर आहे या साडीला. खूप छान वाटत आहे ही साडी. हा जर कलर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, फार सुंदर दिसेल. कुठल्याही रंगाची साडी बायकांना तयार झाल्याच्या नंतर छानच वाटते. आणि त्यावरती मी असा गोल्डन बांगड्यांचाच कॉम्बो वापरला आहे, जो फार सुंदर दिसत आहे वापरण्यामध्ये. तुम्ही तुमच्याकडे डिझाईन कुठलीही असो, बांगड्या कुठलाही असो, कलर जर हा असेल तर जसा छान वाटेल तुम्हाला तसा तुम्ही वापरू शकता कॉम्बो करून. मग नंतरची साडी आहे लाल रंगाची, मोस्ट फेवरेट शालू आहे ना. खूप बायकांना लाल रंग आवडतो. लाल रंगाच्या बांगड्या, साडी, लिपस्टिक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी फार सुंदर वाटतात. सणासुदीला सुहासिनी बायका ज्या तयार होऊन पूजा वगैरे करतात ना देवाची, खूप छान वाटतात. या साडीवरती डिझाईन खूप छान आहे, जरी टाईपची डिझाईन आहे ती. फारच सुंदर वाटत आहे, तुम्ही बघू शकता. लुक किती छान दिसत आहे या साडीचा पूर्ण लुक. आणि घातल्याच्या नंतर, नेसल्याच्या नंतर साडी तर फारच सुंदर वाटेल. या साडीवरती बांगड्यांचा कॉम्बो म्हणजे माझ्याकडे चॉकलेटी रंगाचे बांगड्या आहेत, ज्या अर्ध्या चॉकलेटी आणि अर्ध्या स्टोनने भरलेल्या आहेत. तो सेट आहे माझ्याकडे, तर मी तो सेट दाखवत आहे. कॉम्बो हवा असेल तर तुम्ही करू शकता, असा असेल तुमच्याकडे तर. नाही तर मग आपल्याकडे स्टोनच्या ज्या बांगड्या असतात ना मिक्स घालण्यासाठी, त्या वापरू शकता. किंवा मग हा ज्या आता मी दाखवत आहे ते फारच सुंदर, त्यामध्ये कशी ग्रीन कलर, रेड कलरची काही काय म्हणतात त्याला, मेणाची डिझाईन, राईट, मेणाची वर्क केलेला आहे मेणाचा, फार सुंदर दिसेल. तो पण तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे असतील तर. मी जस्ट एक उदाहरण म्हणून दाखवत आहे तुम्हाला. खूप सुंदर कॉम्बो आहे हा. किती छान वाटत आहे बघा ही साडी. लाल रंग बघितल्याच्या नंतर अंगावरती खूपच छान दिसेल. किंवा मग बायकांसाठी या बांगड्या पण आहेत माझ्याकडे, ज्या विवाहित बायका असतात ना, सुहासिनी बायका, त्यांना हा कॉम्बो खूपच छान दिसेल. आणि अविवाहित मुली पण एक मजा म्हणून तयार होतात, त्यांना पण असा कॉम्बो खूपच छान दिसतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कुठला रंग या मकर संक्रांतीला वर्जित आहे, म्हणजे बायकांनी घालायला नको. तर पिवळा रंग हा असा आहे की यावर्षीची मकर संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे. पिवळ्या रंगाची साडी वगैरे बायकांनी घालायला नको. आणि दागिन्यांबद्दल बोलायचं तर यावर्षीची मकर संक्रांत जी आहे ती मोत्यावरती आलेली आहे, त्यामुळे शक्यतो मोत्यांचे दागिने पण बायकांनी टाळायला पाहिजेत. कोशिश करा पिवळ्या रंगाची साडी किंवा मग डार्क पिवळ्या रंगाची, त्याच्यावरती जास्त असे पॅचेस असतील, गडद पिवळा रंग जास्त उठून दिसेल साडीवरती, अशी जर एखादी डिझाईन असेल समजा साडीवरती, त्या मोठ्या प्रमाणामध्ये फोकस त्या डिझाईनकडे जाईल अशी वगैरे, तर ती तुम्ही टाळावी होईल तोपर्यंत. आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे संपलेला आहे. अशाच प्रकारचे मी यावर्षीच्या मकर संक्रांतीसाठी डेकोरेशन कसे करायचे, हळदी कुंकूसाठी वगैरे, बोरणांसाठी रांगोळ्या कशा काढायच्या, अशा प्रकारचे व्हिडिओज भरपूर आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही सर्वजण जाऊन पाहू शकता. आवडल्यास लाईक करू शकता, कॉमेंट करू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा जवळच्या नातेवाईकांना शेअर करू शकता, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ टाकत जाईल. मी तुमच्याकडून आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी अजून मेहनत घेईल, अजून खूप जास्त व्हिडिओ टाकेल, नवीन नवीन आयडियाज शेअर करत राहील तुमच्यापर्यंत. माझ्याजवळ जे काही ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.